आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे सर्व ब्राह्मण समाजाच्या लोकांची कोल्हापूर येथील ओपल हॉटेलमध्ये गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती. सकाळी 10:30 वाजल्यापासून या गोलमेज परिषदेसाठी निरनिराळ्या जिल्ह्यातून सर्व ब्राह्मण लोक कोल्हापूरमध्ये आलेले होते आणि सुरुवातीला त्यांचं स्वागत करून रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर सर्वांना चहा व कॉफी देण्यात आली आणि त्यानंतर सर्वांना फेटे बांधण्यात आले. आलेल्या सर्व ब्राह्मण वर्गाला आणि वेगवेगळ्या भागातून आलेल्या प्रतिनिधींना भगवे फेटे बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि या ब्राह्मण सभेचं वैशिष्ट्य म्हणजे गोलमेज परिषद म्हणजे गोल टेबलाच्या जवळ सर्व वर्तुळाकार ने बसलेले होते आणि एकमेकाशी चर्चा करत होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन होऊन या ब्राह्मण सभेच्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन झाले. त्यावेळी या परिषदेचे अध्यक्ष श्रीयुत मकरंद कुलकर्णी यांनी या गोलमेज परिषदेची प्रस्तावना केली. सर यांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी यावं. मकरंद कुलकर्णी सर आमचे अध्यक्ष निखिलजी लातूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी यावं. निखिलजी मी शब्द म्हणून मला तुम्ही आमचा कोणतरी घ्या, आम्ही तुमचा घेतो. तुम्ही माझा घ्या का? हो घेतो घेणार की मामा इकडे बघा.
हा. हा. एक मिनिट दादा घर घेतला तर चालतंय नाही त्यांच्यावर तुम्हाला घालू का मी ते झालं तुमचं सगळ्यांचं झाली सगळ्यांचं म्हणलं हां प्रत्येकाचे फोन नंबर द्या रमेश रामचंद्र हो तुमचा काय सत्कार करताना काढतो पोतनीस साहेब तुमचा पण काढूया म्हटलं सत्कार करताना हो ते भोसवाची फिल्म मस्त आहे ना. झाली का नाही फिल्म आज पाठवली तुम्हाला सकाळी प्रदीप आष्टेकर दोन शब्द बोलत आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्यावेळी यायचं. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी ह्याचा पण व्हिडिओ येणार माझ्या युट्यूबवर येतो होय काय? आदरणीय मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करत आहे सर्वांचं भेटाशात कोल्हापूरकडून स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद. तरी बंधू भगिनींनो, ब्राह्मण समाज हा ज्ञान संस्कार परंपरा शिक्षण राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक बांधिलकीचा दीर्घ इतिहास लाभलेला समाज आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि समाजासमोरील प्रश्न ही काळाची गरज आहे. त्याच भावनेतून ब्राह्मण गोलमेज परिषद 3 आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद कोणत्याही व्यक्ती संस्था जात धर्म जो काय आता आमचा ग्रुप आहे या ग्रुपला ब्राह्मण संघटना असं पण माहिती आणि एकदम मोठेपणा नाही त्यावेळी त्याच्यात काम करत होतो म्हणून नसरापूरच्या घटनेवरनं ते समाज जसा एकत्र झाला तशा त्या पद्धतीने एकत्र येऊन महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी एखादी निंदनीय घटना घडली तर त्याचं ताबडतोब त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किमान निवेदन तरी दिलं जावं अशी अपेक्षा व्यक्त